नमस्कार, साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्र कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघाच्या जनतेचं मत। नेमके काय प्रश्न आहेत, काय समस्या आहेत याचा आपण आज आढावा घेणार आहोत। काही नागरिक, काही महिला आपल्यासोबत जोडलेल्या आहेत, त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया त्यांना काय वाटतं। नुकतीच महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गाजली। महिलांच्या मनात काय प्रश्न आहेत, काय करायला पाहिजे या संदर्भात थेट आपण महिलांकडे जाऊया, त्यांना काय वाटतं। ताई, मला सांगा, मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि सध्या 1500 रुपये जमाई झाले आहेत, 2 महिन्याचे त्यांनी एकदाच दिलेत। काय अपेक्षा आहेत, अजून काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल? ही जी योजना काढली मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना, ती खरोखरच अत्यंत चांगली आहे। यामुळे महिलांचे बरेच आता म्हणजे त्यांना आर्थिक मदत झाली आहे त्या पैशांमुळे। आणि 31 जुलैपर्यंत जितके काही 31 ऑगस्टपर्यंत जितके काही अर्ज आले आहेत, टोटल महिलांचे पैसे पूर्ण खात्यामध्ये जमा झालेले आहेत। त्यामुळे भरपूर प्रमाणात आनंद आहे। वाशिममधून जवळपास 60,000 अर्ज झालेले आहेत आणि जवळपास सगळ्याच महिलांचे पैसे आता जमा झालेले आहेत। आता 31 ऑगस्टपासूनचे जे पुढचे अर्ज आहेत तर त्यांचे पैसे डायरेक्ट 3 टप्प्यातले पैसे पूर्ण एकदम येतील। नाही, पण हे झालं, पण मला सांगा की हे ठीक आहे की पैसे मिळाले, मात्र अजून महिलांसाठी काय करायला पाहिजे होतं? अजून उज्ज्वला योजना यासारख्या आणखीन योजना महिलांसंदर्भात काय अपेक्षित आहे तुम्हाला महिला म्हणून? उज्ज्वला योजनेचे पण सध्या फॉर्म भरणं चालू आहेत। पंतप्रधान उज्ज्वला योजनेमार्फत भरपूर गॅस कनेक्शन दिलेले आहेत, अजूनही फॉर्म भरणं चालू आहेत। त्यानंतर अन्नपूर्णा योजनेमार्फत 3 सिलेंडर पण फ्री आहेत। अन्नपूर्णा योजनेची घोषणा झालेली आहे आणि त्याचे पैसे पण खात्यामध्ये सबसिडीच्या रूपात जमा होणार आहेत व दर वर्षाला 3 सिलेंडर सरकारतर्फे फ्री आहेत। पण उज्ज्वला योजना ही काही मोजक्याच लाभार्थी आहेत अशी माहिती आहे, त्यामुळे मोजक्याच महिलांना लाभ होणार नाही का, असं वाटत नाही का? नाही, असं नाही आहे। कारण असं असतं की ज्याच्या राशन कार्डवर गॅस कनेक्शन रजिस्टर नसते, समजा ज्याच्या आधार कार्डवर कुठेच गॅस कनेक्शन नाही, त्याला 100% मिळते। मग तो गरीब असो की श्रीमंत असो, ज्याच्या राशन कार्ड आधार कार्डवर पूर्ण महाराष्ट्रात कुठे गॅस नसला, 100% त्याला 100 रुपयातच गॅस कनेक्शन मिळते, यात काही वाद नाही। आता राहिला प्रश्न अन्नपूर्णा योजनेमार्फत 3 सिलेंडर फ्री देण्याचा, तर माझं असं मत आहे की मुख्यमंत्री साहेबांनी 3 जे सिलेंडर होते फ्रीचे तर ते सरसकट सगळ्यांना योजना द्यायला पाहिजे होती, हे बरोबर आहे। कारण फक्त उज्ज्वला योजनेलाच याचा लाभ नव्हता द्यायला पाहिजे, सगळ्यांना सरसकट सगळ्यांनाच द्यायला पाहिजे होते। 3 जे सिलेंडर मिळाले ते सरसकट योजना पूर्ण द्यायला पाहिजे होती। माझं पण हे याच्याशी मी सहमत आहे। अजूनही महिला आहेत, त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत का की फक्त महिन्याला 1500 दिल्यावर महिलांचं भागणार आहे का? नाही सर, कारण महिलांचं कसं आहे की बचत गट आहेत आणि बचत गटामार्फत जे रोजगार मिळतो तो 1500 तर स्टॉप होतच नाही, कारण त्यांना काहीतरी रोजगार भेटायला पाहिजे। आणि आमच्या वाशिममध्ये असं आहे की महिलांसाठी कोणता गृहउद्योग नाही आणि स्टॉल लावायसाठी काही जागा वगैरे काहीच नाही। तर आमचं असं म्हणणं आहे की सरकारने असं काहीतरी रोजगारसाठी महिलांना काहीतरी द्यायला पाहिजे। महिलांना रोजगारही उपलब्ध करून द्यावा, फक्त लाडक्या बहिणीपर्यंत सीमित नसावं, असं यांचं मत आहे। ताई, तुम्हाला काय वाटतं की तुमच्या काय अजून समस्या आहेत विधानसभेत? महिलांसाठी काय करायला पाहिजे होतं आमदारांनी? महिलांसाठी म्हणजे अशा योजना, लाडकी बहीण तर योजना काढलेलीच आहे, पण मला वाटते की आता महिला समजा बाहेर ड्युटीसाठी समजा नोकरीसाठी जातात, तर त्यांना सध्या सिक्युरिटी तर सध्या आहे साधारणच, पण ज्या महिला समजा आता दोघांचं भागत नाही तर महिलांना करणं आवश्यकच आहे। आणि परिस्थिती तशी असतेच, पण मला वाटते महिलांना हा वसा तर दिला मुख्यमंत्री भाऊंनी, त्यांचे मी आभार मानते। पण मला वाटते की एक वसा त्यांनी अजून द्या की महिलांना सिक्युरिटी हवी आहे। सिक्युरिटी मेन आहे, कारण प्रत्येक महिला, प्रत्येक मुली, कारण ह्या घर सोडून, खेडेपाडे सोडून शहरामध्ये येतात कशासाठी? आपला परिवार आणि आपल्या शिक्षणासाठी। पण मुलींना जास्तीत जास्त सिक्युरिटी नाही, तर मला वाटतं हे एक वसा त्यांनी घेतला पाहिजे। हे जर त्यांनी वसा घेतला तर मनापासून त्यांचे मी अभिनंदन करते। आणि बऱ्याच जनधन योजना पण त्यांनी काढलेल्या आहे, जनधनमधून पण त्यांना बराच लाभ मिळाला आहे। कारण महाराष्ट्र बँकेचे मीच जनधन 5000 सर्वे केलेला आहे, तर लॉकडाऊनमध्ये ते पण उपयोगी पडले महिलांना, 1,500-2,000 हजार, त्यांचे पण मी आभार मानते। आणि हा वसा त्यांनी पुढे घ्यावा ही एवढी विनंती करते। नक्कीच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे। आपल्यासोबत काही युवक आहेत, थेट त्यांना वाटतं की युवकांबद्दल काय मत आहे, काय अपेक्षा आहेत शासनाकडून, विद्यमान आमदाराकडून? सध्या वाशिमचे आमदार लखन मलिक आहेत, मागच्या 3 टर्मपासून ते या विधानसभेचं नेतृत्व करतात। काय वाटतं की युवकांसाठी काय अपेक्षित आहे तुम्हाला? ते 3 टर्मपासून आमदार आहेत, त्यांनी बाकीचे कामं चांगले केलेत, पण युवकांसाठी सध्या रोजगार नाही आहे, वाशिममध्ये उद्योगधंदे नाही आहेत, तर कुठेतरी युवक अडचणीत आहे। जर त्यांना व्यवसाय चालू करायचा
तर त्यांच्याकडे योग्य भांडवल नाही. कुठेतरी त्यांनी युवकांकडे पण लक्ष द्यायला पाहिजे, असं माझं मत आहे. युवकांकडे लक्ष देणं पाहिजे, गंभीर विषय आहे. त्यानंतर काही शेतकरी व्यापारीसुद्धा आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून हे पण जाणून घेऊया की त्यांचे काय प्रश्न आहेत. मागच्या 3 टर्मपासून लखन मलिक आपल्या विधानसभेचं नेतृत्व करतात. शहरात अनेक समस्या आहेत, ग्रामीण भागातही पांधन रस्त्याचा विषय आहे. शेतकरी आंदोलन करतात, परत तेच राहतात, पण पांधन रस्त्याचा अजूनही प्रश्न मिटलेला नाही. बरोबर आहे, कारण मागच्या 3 टर्म झाले आपले लखन मलिक साहेब इथं आमदार आहेत, परंतु जसे तुम्ही म्हटले पांधन रस्त्याचा हे अजूनही खूप वर्ष आले प्रलंबित प्रश्न आहे. तो अजूनही म्हणजे सोडवला गेला नाही आणि शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी आणि माल काढल्यानंतर घरी आणण्यासाठी खूप दिवस वेळ घ्यावा लागते. शेतातच माल ठेवावा लागते. त्याच्यानंतर किंवा म्हणजे पांधन वगैरे जर व्यवस्थित झाली हिवाळ्यात तेव्हा ते माल घरी आणू शकतात. आणि जसं आपण विकासाबद्दल बोलतो की जसं आपण याच्याहून लक्षात घेऊ शकतो की माननीय गडकरी साहेब इथे मागं आले होते जेव्हा पाटणी साहेबांनी इथं कार्यक्रम घेतला होता, तर त्यांनी असं सांगितलं होतं की आपला जे महाराष्ट्रातले आकांक्षित आणि मागास जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पहिले पूर्वीचे जे जिल्हे आहेत पूर्व दिशेचे जसे की गडचिरोली वगैरे हे आकांक्षित आणि मागासलेले जिल्हे होते, परंतु त्या जिल्ह्याने या 10-15 वर्षात एवढं चांगलं म्हणजे प्रगती केली. तर आता वाशिमचा त्यामध्ये पहिल्या नंबरवर आकांक्षित जिल्हा म्हणून पहिल्या नंबरवर महाराष्ट्रात नंबर लागतो. म्हणून याच्याहून आपल्याला समजू शकते की वाशिमचा विकास किती झालेला आहे की त्याच्यातमध्ये घट झालेली विकासात. तसेच आपल्या इथं आजूबाजूचे जिल्हे घेतले आपण अकोला अमरावती याच्यात MIDC जर तुम्ही एरिया जर पाहिला तिथं 500-500 कंपन्याचे काही गोडाऊन आहेत, काही त्यांचे म्हणजे प्रोडक्शन हाऊस आहेत, तिथे त्यांना रोजगार मिळते. पण आपल्या इथं जर MIDCमध्ये तुम्ही जाऊन बघितलं तर तिथं 4 ते 5 उद्योग आहेत. महाबीजचा एक मारुती सुझुकी शोरूमचं आहे याचं बरं, हे 2-3 जर तुम्ही तिथं व्यवसाय सोडले तिथं अजून व्यवसायच नाही आहे, तर आपल्या युवकांना आणि यांना तिथं रोजगार कसा भेटणार आहे. तर यावरही त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि जे काय आता त्यांना काम करायचे याच्यावर तरुणावर आणि शेतकऱ्यावर हे खूप चांगलं अजून काम करावं लागेल. त्यांना काम करायची अपेक्षा आहे असं व्यक्त होत आहेत या भागातील शेतकरी. अजूनही काही शेतकरी आहेत, त्यांना विचारू की त्यांच्या काय समस्या वाटतात आपल्या विधानसभेत, अजून मुख्य प्रश्न कोणते राहिले आहेत या सरकारकडून किंवा विधानसभेच्या आमदाराकडून करायचे बाकी. वाशिम यवतमाळ विधानसभेचे जे आपले काही प्रश्न आहेत ते मी साहेबाकडनं विनंती करतो की काही मुलं प्रॅक्टिस करत आहेत बाबा, पोलीस भरतीसाठी करत आहेत, त्याच्यानंतर ग्राउंडसाठी करत आहेत. तर हे जे बाकीचे ग्राउंड वगैरे आहेत, स्टेडियम वगैरे आहेत, याच्यामध्ये काय आहे की जे मेंटेनन्स पाहिजे तसं नाही आहे. जसं की आपण आता मागच्या न्यूजमध्ये नॅशनलिस्ट मॅसेज घेतले की जे आपले फॉरेनला कंट्रीला काही स्टुडंट चालले नॅशनलिस्ट खेळण्यासाठी, तर त्यांचे जे प्रश्न आहेत की बाबा मुलांसाठी खाण्यासाठी किंवा टॉयलेट बाथरूम हे जे असतात गव्हर्नमेंटच्या सुविधा असतात तर ह्या भेटलेल्या नाही आतापर्यंत. तर माझी हीच विनंती आहे की आपल्या विदर्भात टॉपचे मुलं खेळल्यानंतर आपल्या विदर्भाचं भारताचं नाव होईल आणि ही माझी विनंती की सगळं काही भेटलं पाहिजे. धन्यवाद. वाशिम शहरातली परिस्थिती पाहिली तर आजही अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत. ग्रामीण भागातील रस्ते तर त्यावर न बोललेलंच बरं. थेट आपण विचारूया की वाशिम शहरातले रस्ते आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची अजूनही चांगले होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत. मागच्या 15 वर्षापासून या विधानसभेचे आमदार लखन मलिक आहेत. काय वाटतं तुम्हाला? रस्ते वाशिम शहरात कुठलाच रस्ता व्यवस्थित नाही आहे आणि जवळपास 15 वर्षापासून हीच कंडिशन आहे आणि समोर पण काय होईल ते सांगता येत नाही. आता जर वाशिम शहरात फिरलो आपण तर फक्त रस्ते खोदलेले आहेत जवळपास 75%, तर शक्यता कमीच आहे. भाजपचे आमदार परत निवडून येऊ शकतात का? ही अशी कंडिशन राहिली तर सांगता येत नाही. नक्कीच सांगता येत नाही. अजूनही काही नागरिक आहेत, आपण त्यांना जाणून घेऊयात. मला सांगा, शेतकऱ्याचे अजूनही कोणते प्रश्न आहेत की ज्या मागच्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत? नदीजोड प्रकल्प होता, त्याच्यानंतर अजून येत आहेत आणि वाशिम जिल्ह्यातून 2 नद्या जात, म्हणजे वाशिम विधानसभेतून 2 नद्या जातात, त्यावर मात्र आपल्या इथं 17%च सिंचन होते. हे दुर्दैवाची बाब नाही का आपल्यासाठी? निश्चितपणे दुर्दैवाची बाब आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न या जिल्ह्यामध्ये आहेत, विशेषतः या वाशिम मंगरुळपीर विधानसभा मतदारसंघामध्ये. आता नदीजोड प्रकल्प या ठिकाणी शासनाने त्याला मंजुरात दिली, त्याबद्दल शासनाचे अभिनंदन. आमची मागणी होती आणि चांगला जनरेटा होता, त्या माध्यमातून तो नदीजोड प्रकल्पाला मान्यता शासनाने नुकतीच दिलेली आहे. परंतु आज शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वीज म्हणजे दिवसा 12 तास वीज मिळणे आणि त्याबरोबर जे विजेचे कनेक्शन आहे तर DP आहे, तर ते DPTCकडे दिलेले आहे. ते DPTC 6-6 महिने 12-12 महिने शेतकऱ्यांचे ते वीज कनेक्शनचे फॉर्म मंजूर करत नाही. पर्यायाने
त्या ठिकाणी बोरवेल असेल, विहीर असेल, ह्या शासनाची एकाकडे विहिरी देण्याची योजना आहे, परंतु त्या ठिकाणी जर 5-5, 10-10 वर्ष वीज पोहोचत नसेल तर शेतकऱ्यांना सिंचन कसं करायचं? आणि राहिला नद्याचा प्रश्न, तर नद्यावरच्या बंधाऱ्यांचा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे, किंवा अनेक बंधारे ज्या ठिकाणी होऊ शकतात ते अजूनपर्यंत झालेले नाहीत, ते कोणीही तसे प्रस्तावित करत नाही. नुकतंच काही महिन्यांपूर्वी जलसंधारणचं ऑफिस जे वाशिमला होतं ते इथून शेगावला हलवण्यात आलं. मग आकांक्षित जिल्हा हा असताना येथील स्थानिक लोकप्रतिनिधी काय करतात? हा खऱ्या अर्थाने एक शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून आमची ही मागणी आहे किंवा ही तळमळ आहे, म्हणून आम्ही हे मांडत आहोत. राहिला अनेक रस्ते किंवा या आमदारांचा कामाबद्दलचा प्रश्न, तर ग्रामीण भागामध्ये आमदारांनी चांगल्या पद्धतीनं रस्ते केलेले आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि समाधानकारक काम आहे. परंतु शहरातली आत्ता परिस्थिती सांगितली त्या पद्धतीने शहरातल्या अनेक अडचणी आहेत. हे जरी असलं तरीसुद्धा मी एक विशेष आणखी बाब सांगू इच्छितो तुमच्या माध्यमातून शासनाला, की आज SBM असेल म्हणजे स्वच्छ भारत मिशन असेल, त्यानंतर जलजीवन मिशन असेल, त्यानंतर वेगवेगळ्या म्हणजे मोदी आवास योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजना शासनाने जाहीर केल्या. त्याचे 1 हप्ता 2 हप्ता काही अनेक लाभार्थ्यांना पडले, परंतु शेकडो हजारो लाभार्थी किंवा गावातील नागरिक या जलजीवन मिशन असेल किंवा अशा सगळ्या योजनांपासून वंचित आहेत किंवा त्या योजना थंड बस्त्यात पडलेल्या आहेत. का तर शासनाने लाडकी बहीण योजना चालू केली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. परंतु कारण ते काय म्हणजे एका पद्धतीनं महिलांसाठी चांगलीच आहे, परंतु हे असं असताना या योजनांचा पैसा तर तिकडे वळवला नाही ना, हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या समोरचा आहे. कारण ग्रामविकास झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा विकास होणार नाही, म्हणून त्याकडे सुद्धा या शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावं. अनेक कंत्राटदार लोकसुद्धा यामुळे नाराज आहेत, कारण त्यांची बिलं भेटलेली नाहीत. अनेक CM जयस्वालचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या रस्त्याचे कामं सुरू झाली, वर्क ऑर्डर निघल्या, परंतु त्यावरती पैसे उपलब्ध नाहीत अशी परिस्थिती आहे. म्हणून शासनाला ही विनंती आहे की त्यांनी हे करावं आणि माननीय आमदार महोदयांनी यासंबंधी चांगलं काम केलेलं आहे, परंतु अधिक चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा करून ते कामं मार्गी लावावी. चांगलं काम करून अजून पाठपुरावा अशी मागणी होती आहे. आपल्यासोबत वाशिम शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि युवक आहेत, त्यांना विचारूया की मोठ्या प्रमाणात नगरपालिकेतर्फे कामं झाली, मात्र टेम्पल गार्डनसारखं 8 ते 9 कोटी रुपये खर्च करून प्रकल्प भरायला मग तो सुरूच झाला नाही. तर एक दुर्दैवाची बाब आहे ती, कारण की महायुती सरकारने एवढं मोठं टेम्पल गार्डन अजितदादा उपमुख्यमंत्री असताना या शहरामध्ये दिलं, विविध विकास कामे दिले, परंतु इथले जे स्थानिक नगरपालिका नगराध्यक्ष असतील हे लोकांनी याचा उपयोग चांगला केला नाही. कारण की टेम्पल गार्डन हे या शहरासाठी अत्यंत आवश्यक होतं, कारण की मुलांना, एखाद्या पुरुषांना किंवा महिलांना रात्रीचा निवांत जर कुठं करायचं असेल की डिस्टर्ब झालं तर टेम्पल गार्डन एक मोठं साधन आहे आणि तिथं त्यांनी जावं ही अपेक्षा फार चांगली होती आणि त्या माध्यमातून हे टेम्पल गार्डनही मोठ्या प्रमाणात चांगलं उत्कृष्ट झालं. परंतु कालांतराने काहीतरी तिच्यात वेगळा विकल्प झाला, ते त्यानंतर काही तिथं वीज आग लागली असं काहीतरी घडलं. परंतु जर त्याच्यात भ्रष्टाचार झाला असेल तर मी सरकारच्या वतीनं आणि सरकारमध्ये असल्या कारणानं सरकारच्या वतीनं त्याच्यावर कारवाई व्हावी, इन्क्वायरी व्हावी आणि तो टेम्पल गार्डन त्वरित चालू करावे अशी मी शासनाकडे मागणी करतो. शासनाच्या विविध उपाययोजना या शहरामध्ये आल्या, या जिल्ह्यामध्ये आल्या. शासनाचा जर तुम्हाला विचार केला तर युवकांचा जर प्रश्न असेल तर मुख्यमंत्री उद्योजकतामधून प्रत्येक ग्रामपंचायत व तहसील ऑफिस प्रत्येकामध्ये 3-3 लोक म्हणजे 10वी पासला 6,000, 12वी पासला 6वी पासला 6,000, 10वी पासला 12,000 असे शासनाने 3 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन असे 3 रोजगार उपलब्ध करून दिले. म्हणजे युवकांनाही त्यांनी संधी दिली, महिलांनाही संधी दिली. महायुती सरकार सध्याचा जर विचार केला तर शेतकऱ्यांनाही 5-5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांना पर हेक्टरी मानधन देत आहे. म्हणजे 5,000 रुपये आज शेतकऱ्यांना. एकीकडे रोजगार आहेत, तुम्ही म्हणता 5,000 होईल. शेतकऱ्यांना जर 5,000चा जर तुम्ही विचार केला तर शेतकऱ्यांच्या पिकांना भाव आज 4,000 आहे, तो 5,000 झालाच पाहिजे, त्याच्याबद्दल वाद नाही, किंवा 6 झालाच पाहिजे. परंतु जर शेतकऱ्याला त्याचीच आर्थिक मदत या पेरणीच्या काळात लागली म्हणजे 5,000 रुपये हेक्टरी, तर त्या मदतीतून त्यांची निंद होऊ शकते, फवारणी होऊ शकते. 5,000तून हेक्टरी, कारण की कोणाकडे 5 एकर असू शकते, कोणाकडे 7, म्हणजे 10,000 रुपये एका शेतकऱ्याला लागले. तर हे एक चांगलाच उपक्रम शासनाने केला. याच्या अगोदर कोण्याही शासनाने शेतकऱ्यांना, युवकांना आणि महिलांना आर्थिक मदत त्यांच्या अकाउंटमध्ये किंवा त्यांच्या खात्यामध्ये कोणत्या सरकारनं दिली नाही, असं मी जेव्हापासून मला समजते तेव्हापासून. परंतु हे सरकार काम उत्कृष्ट करत आहे. अजून काही उणीवा राहिल्या असतील, अजून काही गोष्टी राहिल्या असतील, रस्ते राहिले असतील, परंतु सरकारचं काम हे प्रगतीनं चालू आहे आणि हे काम असंच प्रगतीनं करावं एवढी माझी शासनाकडे इच्छा आहे आणि अजून त्यांनी काम वाढावं एवढंच बोलतो.
रोजगार दिलेत, मानधन मिळतं आहे, मात्र याच्यात खरंच युवकांना म्हणजे सक्षम होतील? नाही, आता कसं आहे, निवडणुका डोळ्यासमोर आहेत, त्या अनुषंगाने हे निर्णय घेतलेले असू शकतात, परंतु तरी ते चांगलेच आहेत असं आपण मानूया, कारण त्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होत आहे आणि ते काय म्हणजे जे कोणी शासन असेल ते मायबाप शासन असतं आणि ते काय त्यांच्या खिशातून पैसे देत नाहीत, परंतु तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी रोजगार निर्मिती कशा पद्धतीने होईल, म्हणजे येथील MIDCचा विकास कसा होईल, त्यानंतर येथे चांगल्या पद्धतीचे शिक्षण सुविधा कशा निर्माण होतील, त्यानंतर येथे अभ्यासिका असतील, वेगवेगळ्या माध्यमातून चांगलं एक दर्जेदार ग्राउंड असेल, त्या माध्यमातून एक चांगलं खेळाडू कसे निर्माण होतील, याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे. राहिला शेतकऱ्यांचा विषय, तर सोयाबीनला 4,000च्या खाली म्हणजे MSPच्या खाली या ठिकाणी मार्केटमध्ये भाव मिळतोय, ही फार मोठी शोकांतिका आहे. मग आम्हाला 2,000 PM किसानचे देता, मुख्यमंत्री राज्य शासनाच्या वतीने देतात, त्यापेक्षा आम्हाला तुमचं काहीही नको, आम्हाला फक्त स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा आणि आमच्या उत्पादन खर्चाच्या 1.5 पट कमीत कमी भाव द्या. सोयाबीनला यावर्षी कमीत कमी 6,000 रुपये भाव मिळालाच पाहिजे, ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी मागणी आहे. आणि ती जर मागणी पूर्ण केली तर शेतकऱ्यांना इतर काही गोष्टी करण्याची गरज नाही, चांगलं सिंचन आणि योग्य भाव हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. आपल्यासोबत अजूनही काही या विधानसभेतील शेतकरी आहेत. मला सांगा, खरंच शेतकऱ्यांना भाव मिळेल आता सोयाबीन या सरकारकडून, असं वाटतं तुम्हाला? सरकारकडून तर अपेक्षा फार कमीच येतात, पण आमची 100% सरकारकडे मागणी आहे की आमच्या सोयाबीनला कमीत कमी 6,000 रुपये भाव मिळावा. विम्याचाही मोठा प्रश्न आहे, शेतकरी अजूनही वंचित आहेत. सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूनं थोडंफार कंजूसपणाच करायला लागलं, पण सरकारनं सरसकट शेतकऱ्यांना हे पीक विमा लागू केला पाहिजेत, कोणी भरो कोणी ना भरो, कारण सरकार स्वतःच भरायला लागलं. शेतकऱ्याकडून तात्पुरती 1 रुपया म्हणजे काहीच नाही. तरी मला आमचं असं एक शेतकऱ्याच्या वतीनं मागणं आहे की बुवा सरसकट शेतकरी पीक विम्यात बसले पाहिजे. सरसकट शेतकरी विम्यात बसले पाहिजे. शहरी भागात हे अजूनही मोठे प्रश्न आहेत. मागच्या 15 वर्षापासून भाजपचे आमदार इथं नेतृत्व करत आहेत विधानसभेचं. काय वाटतं तुम्हाला, अजून कोणत्या उणिवा आहेत, काय अपेक्षा आहेत? करतात ह्या ठीक आहे, पण आतापर्यंत रोज म्हणजे कामं झाले कोणते? तसे या इथे विधानसभेमध्ये आता पण इथे स्टेडियमवर बसतो, याच्याच बाजूला पोलीस गार्डन आहे, दक्षता पेट्रोल पंप आहे, त्याच्यासमोर विद्यार्थी जातात, कॉलेजेस आहेत, नगरपालिका आहे, कलेक्टर ऑफिस आहेत. या रोडनी इतके लोक जातात, त्या लोकांना व्यथा विचारा की आत्तापर्यंत 15 वर्ष रोड नाही होत. ही दुर्दैवी गोष्ट आहे की आता विधानसभा जवळ येऊन राहिलेली आहे, आता गड्डे खोदलेले आहेत. तर मग आता ही दुर्दैवी गोष्ट आहे ना की बघ, आता खरोखर लोकांना एवढे मोठे प्रॉब्लेम आले, मग प्रॉब्लेम सॉल्व्ह कोण करणार? प्रत्येकजण तर बोलू शकत नाही, प्रत्येकजण तर जाऊ शकत नाही, प्रत्येकजण अर्ज देऊ शकत नाही. मग हे त्या विधानसभा म्हणजे आपल्या आमदार साहेबांनाच कळायला पाहिजे की आपलं शहर कसं असायला पाहिजे. नक्कीच आपलं शहर कसं असायला पाहिजे. आपल्यासोबत अजून एक या विधानसभेतील नागरिक जोडले आहेत. काय वाटतं तुम्हाला, काय समस्या आहेत अजून या विधानसभेत आणि काय अपेक्षित आहे या सरकारकडून, विद्यमान आमदारांकडून? काय आहे साहेब माहिती आहे का, की जो एक उदाहरणार्थ आपण सांगू इच्छितो की जो राजा असतो आणि राजाला जी एक प्रजा असते, ही शहरी विभागातली असो की खेड्यातली, ही एक तर समानसारखीच असायला पाहिजे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये वाशिम जिल्हा या जिल्ह्याची एक स्वतंत्र कोणत्याही प्रकारची एक ओळख नाही आहे. आणि कितीतरी अंतरावर जर वाशिमचं नाव सांगितलं गेलं तर मुंबईमधली वाशिका असं विचारलं जाते. म्हणजे यावरून तुम्ही इथला विकास असो की इथला मतदारसंघाचं नेतृत्व करणारे विद्यमान कोणतेही राजकारणी असो, पण एक शेतकरी म्हणून विषय असा आहे साहेब की माझं वय वर्ष जरी 32 असलं तर 20 वर्षापासून आमच्या या वाशिम शहराला जो पाणी पुरवठा करणारा जो प्रकल्प आहे एकबुर्जी, याची उंची ही 5 फूट वाढवण्यासाठी दर 5 वर्षाला हा एक प्रत्येक पक्षाचा आणि प्रत्येक एका उमेदवाराचा एक मुद्दा असतो की कळकळीचा की आम्ही 5 फूट उंची वाढवू. पण विषय काय होतो साहेब की ही उंची नुसती पेपरावर आणि नुसती त्याच्या जाहिरातबाजीच वाढवल्या जाते. यामध्ये काय होते की वाशिमच्या आणखीनही हजारो हेक्टर जमीन की जी ओलिताची आहे, असे मोजकेच शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे ओलिताचं काही साधन आहे, पण ज्यांच्याकडे खरंच नाही, त्यांच्याकडे फक्त आता सोयाबीन आणि त्याच्यानंतर तूर हे मुख्य पीक राहिलेलं आहे. आणि बाकीच्या हमी भावाची तुम्ही आम्ही सर्वच बघत आहोत साहेब. कसं असते, राजकारण्यांनी नक्कीच त्यांचं ते धोरण बांधावं, पण धोरणाच्या आधी जर विषय काय असते, जर त्यांचं धोरण जर व्यवस्थित असलं तरच त्यांचं ते तोरण बांधले जाते. पण विषय काय आहे, त्यांनी सामान्य जनतेचा नुसताच जर कल पाहत असतील आणि तर त्यांनी स्वतःहून डोकावून पाहावं की आपण कितीपर्यंत आणि काम व्यवस्थित केलेलं आहे का ते.
नदीजोड प्रकल्प आहेत त्याच्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, का होईल आपल्या इथे की काय, किती काळ लागेल, नाही होईल? नाही साहेब, तुमच्या माहितीसाठी काय आहे की जो सतत मागणी धरून बोलतो किंवा त्याच्या कोणतीही गोष्ट असते त्या गोष्टीसाठी काय करावं लागणार आहे की त्यांना सतत विधान भवनामध्ये असो किंवा राज्य शासनाकडे पाठपुरावा करणं योग्य आहे. आता विषय काय आहे साहेब, हा जो कोणी इथला वाशिमचा इतिहास असा आहे, जो कोणी समोर जातो तो स्वतः समोर काहीतरी करतो. आता आपल्यात एक मन आहे की जो तळ राखतो तो पाणी पिणार, नक्कीच पिणार. पण विषय काय आहे की सर्वसामान्यांच्या गोष्टी या कुठंतरी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या गेल्या पाहिजेत, एवढाच आमचा कळकळीचा विनंती आहे तुमच्या माध्यमातून. सगळ्याच्याच मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. शहरात आणि मंगरुळपीर 2 विधानसभेत हा विधानसभा येतो, मात्र अजूनही सिंचन, रस्ते या मुद्द्यावरच जास्त चर्चा झाली. तुम्हाला काय अपेक्षित आहे या सरकारकडून? माझी एवढी अपेक्षा सर, आज वाशिम मंगरुळपीरमध्ये 25 आमदार राहिलेले, शिक्षणाअभावी या वाशिमचा विकास नाही झाला. आपल्याला आमदार कसा हवा, आपला शिक्षक पाहिजे जेणेकरून आपल्या विकास झाला पाहिजे, आपले कोणते विधानसभेत संसद आपले प्रश्न मांडले गेले पाहिजे. असा एक उमेदवार जर आपण शिकाऊ उमेदवार दिला, या वाशिमच्या जनतेने जर चांगला एक उमेदवार दिला तर आपला नक्कीच आपला काही विकास होईल आणि आपले काही प्रश्न मांडले जातील. आणि राहिला तो विषय आपला एकबुरी धरणाचा, आज 25 वर्षापासून आपण निवेदन द्यालो, हर संस्थावाले पक्षावाले निवेदन देतात, पण आजपर्यंत कोणत्याहीच आमदारी खासदाराने याची दक्षता घेतली. आणि दरवर्षी पाण्याचा प्रश्न आहे, पाणी डोळ येते, खराब पाणी येते, याचा हे होऊन राहिला. म्हणजे ज्याने बिमाऱ्या वाढून राहिले, लहान लेकराला डेंग्यू, मलेरिया, ताप अशा बिमाऱ्या भरपूर वाढल्या. त्यांनी माझ्या शासनाला हेच विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण एकबुरी धरणाची उंची वाढावी आणि येणारा आमदार हा आपला उच्च शिक्षित आणि सुकाऊ उमेदवार, हीच इच्छा मी व्यक्त करू शकतो. नक्कीच गंभीर प्रश्न आहे. उच्च शिक्षित आमदार असावा असं त्यांना वाटतं. तुमच्या काय अपेक्षित आहेत या विधानसभेच्या आमदारातून, सरकारकडून? सर, गेल्या 15 वर्षापासून इथे जे आमदार आहेत ते त्यांनी भरपूर इथे काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या हाताने हा काम होत नाहीत. याचं कारण एकच आहे की यांचा पाठपुरावा कमी पडतो सरकारकडे. कारण यांचं सरकार आहे सध्या, याच्या आधी यांचं सरकार होतं तरीही ते काम करू शकले नाहीत. याचा अर्थ हे पाठपुरावा बरोबर करून नाही राहिलेत किंवा लोक यांना करून देऊ नाही राहिलेत. त्याच्यामुळे हे सर्व प्रश्न जे आहेत ते सर्व प्रलंबित पडून आहेत. भरपूर समस्या आहेत. इथे शिक्षणाची समस्या आहे, इथं पाण्याची समस्या आहे, इथे लहान मुलांना लेकरांना खेळण्याची स्टेडियमवर त्याची व्यवस्था नाही आहे. त्याच्यानंतर रस्त्याची तर दुर्दशा खूप भयानक आहे. त्याच्यानंतर धरणाची व्यवस्था खूप खराब झालेली आहे. अशा प्रत्येक भरपूर समस्या आहेत. पण आमदार किंवा इथले जे लोकप्रतिनिधी आहेत ते जसा पाहिजे तसा पाठपुरवठा सरकारकडे करत नाही आहेत. नक्कीच अनेक समस्यावर चर्चा झाली, अनेक प्रश्न उपस्थित झाले. अजूनही काम करायची अपेक्षा इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे. मनोज जयस्वाल, साम टीव्ही न्यूज, वाशिम. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.